तर मराठी नाटक करत असताना मराठी सिरियल केली. सिरियल करत असताना फिल्म पण आली. हिंदी फिल्म आली. म्हणजे आपल्याकडे आपण असं ठरवतो की नाटक करू, मग सिरियल करू, मग फिल्म करू. तर मराठी फिल्मच्या आधी हिंदी फिल्म हातात आली. तिथेही तुम्हाला म्हणून मोकळं सांगतोय की त्यावेळेस किंवा आजही डिरेक्टरच्या हाताखाली जो महत्त्वाचा असतो तो असिस्टंट डिरेक्टर असतो. तो कितव्याही नंबरवर असू द्या, तो आपल्याला माहिती देत असतो. तशी मला माझ्या एका मित्राने माहिती दिली की अरे इथे इथे हिंदी फिल्मचं कास्टिंग चालू आहे, जाऊन भेट. म्हटलं हां हां जाके मिल. तिथे भेटलो. तिथे जाऊन फोटोज दिले. तिथे कास्टिंग झालं. असं करत पहिली हिंदी फिल्म झाली. बरं तिथेही गणित उलटं फिरलं. पहिले हिंदी फिल्म, मग मराठी फिल्म, मग परत एकदा हिंदी सिरियल, मग मराठी सिरियल. त्यामुळे मला कुठलाही काळ वेळ माझ्यातला माहीत नाही आहे की मी कधी काय केलं आहे आणि आजही करतो आहे. आणि आत्ताचा आनंद असा एक वेगळा आहे की जस्ट मी नागराज मंजुळेंच्या मटका किंगमध्ये काम केलं आहे. बरं तिथेही मी कास्टिंग डिरेक्टर माझा मित्र होता, त्यामुळे कास्टिंग थ्रू गेलो. जो मधला गॅप होता, डिरेक्टर कास्टिंग करायचे, तो माझा गॅप होता. तिथे कास्टिंग डिरेक्टर्स आले होते आणि तिथे मी कदाचित फसलोय असं मला वाटतंय. बरं तुम्ही कितीही मला फार छान गोड बोला की अरे कामच काम दाखवतंय, तेवढ्यासाठीच मी जिद्दीने काम करतोय. पण तुम्हाला फार प्रामाणिकपणे सांगतो, आजही पर्सनॅलिटी काउंट होते. तुम्ही कुठल्याही मोठ्या नटाचं नाव घ्यावं, हिंदीतल्या घ्या का मराठीतल्या घ्या, ज्याला छान पर्सनॅलिटी आहे तो हिरो झाला आहे आणि ज्याला बरी पर्सनॅलिटी आहे तो काही दिवसाचा हिरो आहे. लक्षात घ्या, प्रत्येक हिरा चमकतो तसा तोही काही दिवस चमकतोच आणि चमकतोच. बरं हिरो होणे हे काही आमच्या डोक्यात नाही आहे आजही. नाटकामध्ये आमच्या दिग्दर्शकांनी आम्हाला म्हणजे सुरुवातीपासूनच हे चालू केलेलं असतं. तुला काय हिरो व्हायचं आहे? नाही नाही द्या ना सर, काय द्याल ते. हे त्यांनी शिकवलेलं आहे की समोरून जे काम येईल ते करायचं, इमाने इतबारे करायचं आणि तुला मिळालेला सीन असं समजायचं की त्यामध्ये तूच हिरो आहे. त्यामुळे कदाचित माझे सीन बरे होतात. आणि मला कुठल्याही डिरेक्टरने छोटा मोठा रोल द्या का मोठा रोल द्या, माझे सीन दिसणार आहेत याचा मला फार फार म्हणजे मी काय आता सांगू तुम्हाला, पण फार असं हे वाटतं जिद्दीने की यस दिसणारच आहे आणि तेवढ्यासाठीच मी काम करतोय. मध्ये बराच काळ येतो आपल्या स्ट्रगलरच्या लाईफमध्ये की जेव्हा आपल्याला कामच नसतात. तो माझ्याही येऊन गेला आहे किंवा आहे आजही, किंवा अजून किती वर्ष असेल माहीत नाही. त्या काळामध्ये आपण काय करावं, आपल्याला घरून सांगितलं जातं, आपल्याला मित्रमंडळी सांगत असतात. मला तर माझे सिनियर्स सांगायचे, अगदी माझ्यासाठी त्यांनी नोकरी पण शोधली होती. मी आजही बोनाफाईड स्टुडंट आहे कॉलेजचा, कारण शेवटच्या वर्षाचे मी पेपर 7 अटेम्प्ट दिलेत, अजूनही क्लिअर नाही आहे. नाटकाचे दौरे असायचे, फिल्मचं शूटिंग असायचं, मी बाहेर फॉर्म भरायचा आणि बाहेर जायचं. तर त्या लोकांनी माझ्यासाठी नोकऱ्या शोधल्या. रमेश इथे कपड्याच्या दुकानात जातोस का, माझा मित्र आहे, त्याच्याकडे लागतोस का कामाला, किंवा अरे म्युन्सिपाल्टीत लावू का तुला. खरंच हे त्यांचं प्रेम होतं, हे त्यांचं माझ्याबद्दलची आपुलकी होती आहे. पण मलाच असं वाटत असतं, मला म्हणजे कदाचित मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने बोलत असेन आता, तर मला हे वाटत असतं की मी कोणतरी होणार आहे, मी कोणतरी आहे, त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे, मला ते करायचं आहे. पण तरीसुद्धा सांगतो, त्यांनी सांगितलेलं खरंच ऐकायचं असतं आणि त्यांनी सांगितलेलं कदाचित मी ऐकलं आहे, म्हणून हा रिक्षा मी घेऊ शकलो आहे. त्यांचे शब्द माझ्या कानात आजही आहेत, म्हणून मला नाही वाटत आणि लाज वाटली तर नट नाही आहे आता, हे परत एकदा सांगेन. साधारण ठाकरे पिक्चरचं शूटिंग चालू होतं आमचं. परत फिल्मचं शूटिंग सुरू व्हायच्या आधी पण काही बरं नव्हतं, कारण कसं आहे, मी कुणाच्याही अजूनही कदाचित तसा नजरेत भरलेलो नव्हतो की ह्याला कुठला तरी खास रोल द्यावा, काहीतरी याच्याकडून चांगलं काम करून घ्यावं. त्यामुळे मी जे उरलेले रोल रोल असतात, कॅरेक्टर्स असतात, त्यामध्येच माझी पर्सनॅलिटी बसते किंवा बसवतात किंवा बसत असेल. आता हा त्यांचा प्रश्न आहे, कारण ते डिरेक्टर मला रोल देतात ना, तर ते कुठला रोल देतात, तर मला ह्या टाईपचे रोल मिळत गेले. मग ते कधीतरी काम असतं आपल्या हातामध्ये.
6 महिन्यांनी, 6 वर्षांनी, कुणाच ठाऊक नेमकं कधी काय मिळेल. आणि मग जेव्हा ते काम असतं तेव्हाच त्याचे पैसे मिळतात. मग ते पैसे आपल्याला पुरत नाहीत, कारण नोकरीवाल्यांसारखं आपल्याला रोज काम नाही आहे किंवा रोज पैसे नाही आहेत. मग रिक्षा घ्यायचं तर ठरलं होतं आणि ठाकरे पिक्चरच्या वेळेस मी लायसन काढलं, लर्निंग लायसन. दाखवलं सगळ्यांना, रिक्षा घेतोय. रिक्षा घ्यायला गेलो, रिक्षा घेऊन घरी आलो. मग रिक्षा घेतल्यावर मला रोल मिळायला लागले. कुठेतरी 4 लोकांना कळायला लागलं की अरे चांदण्या ॲक्टर आहे, त्याने रिक्षा घेतला. मग त्यामध्ये मला फोन पण यायला लागले, अरे तू एवढा सॉलिड ॲक्टर आहे, तू ह्या ताकदीचा ॲक्टर आहे, अरे तू मस्त ॲक्टर आहे, अरे यार तू ॲक्टर आहे, ॲक्टरने रिक्षा कसा काय चालवावा, ॲक्टरने रिक्षा नको घ्यायला. किंवा बऱ्याच जणांचे वेगळे पण फोन आले की वा, यातून स्वावलंबन दिसतंय, तू स्वतःसाठी काहीतरी करतोय, रिक्षा चालवतोयस म्हणजे काही कमी दर्जाचं काम नाही आहे, तू स्वतः मेहनत करतोयस, हा तुझा बिझनेस आहे, उत्तम आहे. म्हणजे दोन्ही साईडने माझ्याशी छान बोललं गेलं आणि मला दोन्ही गोष्टी खरंच आवडल्या. तुम्हाला म्हणून सांगतोय, मला रात्री 10:30 वाजता जेवताना असाही फोन आला आहे की अरे चांदणे क्या बात आहे, तू रिक्षा घेतला, आम्ही ऐकलं, आम्ही हे पाहिलं, इथे इथे कळलं, वा 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 मस्त. पण यार तू रिक्षा नाही घ्यायला पाहिजे यार, तू असा ॲक्टर आहे, तू तसा ॲक्टर आहे. मी म्हटलं भाई, तू डिरेक्टर आहेस, तुला वाटतं ना मी रिक्षा नव्हता घ्यायला पाहिजे, मी रिक्षा नाही चालवायला पाहिजे, रिक्षा बंद करायला पाहिजे. तो आत्ताही बंद होईल. तू तुझ्या फिल्ममध्ये मला एखादं काम दे, मला 2 पैसे मिळतील, आपोआप रिक्षा बंद होईल. बरं, हा एक फोन. तो फोन त्याने लगेच कट केला. असो, कारण ह्यावर उत्तर काय देणार ना, मी असाच आहे बोलायला. सगळ्यांना माहिती मी बोलतो वाटेल ते. कारण खरं सांगतो, कसं आहे, मी ज्याच्याशी जर असं नाही बोललो तर त्याला हेही कळणार नाही की मला खरंच गरज आहे. आणि मी बोललो तर जे आहे ते बोललो ना बाबा. मी काही असं कोणाला दुखवावं म्हणून तर नाही ना बोलत. मला किती दुखतंय ते माझं मला माहीत असतं, किंवा ते त्या स्ट्रगलरला माहीत असतं तो घर कसा चालवतो. तुम्ही पण स्ट्रगल केलंय, तुम्ही आज खूप मोठे नट आहात. तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही वडापाव खाल्ला होता, आम्ही पुलाखाली झोपलो होतो, तुम्हालाही तुमचे दिवस आठवतात. मग तुम्हाला एखाद्या नवीन नटाकडे बघून हेही वाटत असेल ना की ह्याने ते दिवस नको काढायला, असं नको करायला. म्हणून कदाचित मी बोलतोय. प्लीज समजून घ्या.